नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या आजच्या या वन डे महत्वपूर्ण, परिवर्तनशील, क्रियाशील आणि आपण असं म्हणूया क्रांतिशील असणाऱ्या या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये मी सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. सर्वात प्रथम मला सांगा, माझा आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला विदाउट एनी इको प्रॉब्लेम? ओके. येस. ओके. धन्यवाद. आता यामध्ये सर्वप्रथम मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की या अगोदर आपण सांगितलं होतं की या वर्षाची सांगता करता करता किंवा नवीन स्वागतार्थ आणि या वर्षाच्या निरोपा प्रित्यर्थ आपण एक नवा अप्रोच आणणार आहोत. न्यू आउटलुक, न्यू अप्रोच विथ न्यू समथिंग, समथिंग व्हेरी युजफुल, समथिंग व्हेरी इनोव्हेटिव्ह, समथिंग व्हेरी एक्साइटिंग, समथिंग व्हेरी व्हेरी सगळ्यात महत्वाचा शब्द आहे उपयुक्त अशा प्रकारचा ई कंटेंटचा नजराणा, ई साहित्याचा नजराणा. मग ते तुम्हाला 9 ज्वेल्सच्या स्वरूपात मी तुम्हाला देणार आहे. नवरत्न ज्याला आपण म्हणतो, नवरत्नच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहे. मग ते अगदी केजी पासून तर इयत्ता 12वी पर्यंत सर्व विषयांचे नॅशनल बोर्डचे आपण म्हणूया अॅनिमेटेड व्हिडिओज. ओके. सर्व अॅनिमेटेड व्हिडिओज ज्याचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या लर्निंगसाठी करू शकता, विद्यार्थ्यांच्या लर्निंगसाठी तुम्ही त्यांना पाठवू शकता, स्वतःच्या युट्यूब चॅनलसाठी तुम्ही ते वापरू शकता, किंवा स्पर्धेच्या सहभागासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा मग असेल की सर्व आपल्या विषयांच्या सर्व इयत्तेच्या तुम्हाला 6वी ते 12वीच्या पीपीटीज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच पद्धतीनं वर्कशीट्स आहेत. वर्कशीट्स बरोबर आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये फाउंडेशन नोट्स आहेत. सगळे नवीन नोट्स सुद्धा आहेत. तर वेगवेगळ्या बहुउपयुक्त बहुपर्यायी कारणासाठी तुम्ही वापरू शकणारा अशा प्रकारचा ई साहित्याचा नजराणा तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार तर आहेच. पण सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी नवीन जो 3D अॅनिमल अॅनिमेशन मेकिंग, जो स्टोरी मेकिंग साठी किंवा लेसन मेकिंग साठी असतं, 3D अॅनिमेशन, स्टुडिओ अॅनिमेशन नाही तर 3D अॅनिमेशनचा कोर्स फ्री मध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे, जो 1 आठवडाभर चालणार आहे. ठीक आहे. 21 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत या एका 10 दिवसामध्ये म्हणजे 7 दिवस आपण 3D अॅनिमल अॅनिमेशन कोर्स, जो मी तुम्हाला अगोदरच मी रेकॉर्ड करणार आहे आणि लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. आज तुम्हाला त्याचा प्रत्यंतर येईल. आणि आपण म्हणूया आज तुम्हाला एक नवीन अप्रोच कशा पद्धतीने आपण करतोय, जे काय मी शिकवणार आहे नेमकं तेवढंच मी अगोदर रेकॉर्ड करून घेणार आहे आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ज्यामुळे वेळेची बचत होईल. तुम्हाला प्रश्न विचारताना, तुमची उत्तर येतानाचा जो काही वेळ आहे तो सुद्धा वाचला जाणार आहे. तर सुरुवातीचा एक अर्धा ते पाऊण तास मी तुम्हाला कंटेंट दाखवणार आहे की जे मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि हा कंटेंट प्रीमियम कंटेंट आहे आणि कोर्स हा फ्री आहे. ओके. किंवा आपण म्हणूया फ्रीमियम आहे. ओके. कारण या कंटेंट खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह कंटेंट आहे. खूप त्याला मेहनत लागलेली आहे तयार करायला आणि कलेक्ट करायला, क्रिएट करायला. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हाला मी सर्वप्रथम ई साहित्य किंवा म्हणूया ई कॉन्टेंट, जे मग व्हिडिओ असतील, पीपीटीज असतील, नोट्स असतील किंवा एमसीक्यूज असतील आणि सोल्युशन्स असतील, 9 गोष्टींचा नजराणा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम याबद्दलची माहिती सांगताना तुम्हाला थोडस आज आपण कसं जाणार आहोत किंवा नेमकं आपण तुम्हाला काय मिळणार आहे, जे लाईफ टाईम उपयोगी पडेल आणि अनेक कारणासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचा हा एक महत्वाचा भाग तुमच्यासाठी या ठिकाणी आणला गेलेला आहे. सध्या तुर्तास मी थोड्या वेळासाठी काय करतो, आता माझा व्हिडिओ स्टॉप करतो. शेवटी आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. तर आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम त्यासाठी मी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. तर या ठिकाणी माझा अजून एक शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वांना, की माझा या ठिकाणी आवाज तुम्हाला स्पष्ट व्यवस्थित येत आहे का? इज माय व्हॉइस ऑडिबल क्लिअरली? Yes. Okay. So let me first of all start with
धिस कॉम्पिटिशन एनसीईआरटीचं कॉम्पिटिशन आहे आणि एनसीईआरटीच्या कॉम्पिटिशनच्या सहभागामध्ये तुमचा किती दिवसामध्ये व्हिडिओ तयार होणार आहे? तर एका तासामध्ये होणार आहे. एका दिवसामध्ये सुद्धा नाही, एका तासामध्ये तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे. कारण हा व्हिडिओ तर तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला बघा सगळे कार्टून व्हिडिओ, सगळ्या स्टोरी व्हिडिओज पाठाशी रिलेटेड असलेलं तुम्हाला फक्त जे आहे तुम्हाला मी थोडस पॉवर पॉईंटच्या एका स्लाइड वरती थोडस राईट करून या ठिकाणी दाखवतो जेणेकरून तुम्हाला जी आहे चांगली थोडीशी एक माहिती कळेल की कशा प्रकारे आपण थोडस जाणार आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी कसं कसं मी तुम्हाला देणार आहे ते. एकच मिनिट फक्त लेट मी टेक द पेन फॉर दिस. ओके. तर या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना जी आहे ती स्लाइड दिसत आहे, स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे सर्वांना? सर्वांना दिसत असेल तर 2-3 जणांनी फक्त सांगा दिसत आहे म्हणून. ओके, दिसत आहे. थँक्यू व्हेरी मच. एकच मिनिट फक्त मला या ठिकाणी अगोदर सिलेक्शनचं बटन घेतो मी आणि फुल स्क्रीन करतो मध्ये जेणेकरून आपल्याला ओके. तर या ठिकाणी पहा आता सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. त्या आहेत या फॉर एक्झाम्पल सी फॉर या ठिकाणी कॉन्टेंट आणि सी फॉर हिअर द कोर्स. आता हा जो कॉन्टेंट आहे तो या ठिकाणी मात्र आपण थोडस रिव्हर्स केलेला आहे कारण तेवढा प्रीमियम कॉन्टेंट आहे हा. ओके. 9,999 परंतु तुम्हाला ते 90%च्या सवलतीच्या दरात एक भरपूर म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सारखंच आहे ते. आणि हा कोर्स मात्र तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी 3D आणि सुरुवातीला या 1.0 कोर्समध्ये अॅनिमल अॅनिमेशन शिकणार आहे आपण जेणेकरून तुम्ही भरपूर सारे असे अॅनिमल स्टोरीज बघत असाल. अॅनिमलचा वापर केलेला आहे. पोएम मेकिंग असेल, सॉन्ग मेकिंग असेल, स्टोरी मेकिंग असेल, लेसन मेकिंग असेल, त्यासाठी अॅनिमल्सचा वापर करून अॅनिमेशन करणं थोडंसं बऱ्यापैकी सोपं जातं. आणि ह्युमनचंही अॅनिमेशन आपण या ठिकाणी आणत आहोत. परंतु या सध्याच्या कोर्समध्ये मी तुम्हाला जे तुम्हाला देणार आहे ते 3D आणि 2D नाही बरं का. 2D आणि 3D मधला फरक वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. त्या रेकॉर्डेड मध्ये आता लाईव्ह मध्येच तो रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मी. ओके. तो जो कोर्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी या कंटेंट बरोबर फ्री देणार आहे. बट हा कंटेंट नेमका काय आहे, त्या 9 गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगण्यासाठी लेट मी फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर ऑल द ड्रॉइंग्स. आणि तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीचं जे काही 9 पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आहेत सिम्पली अॅनिमेटेड व्हिडिओज. त्यामध्ये तुम्हाला पाठाशी रिलेटेड आपला जो पाठ आहे मग तो एनसीईआरटीचा असेल किंवा एससीईआरटीचा असेल. ओके. जे पाठ असतात ते फक्त इयत्ता स्टँडर्ड्स वर खाली असतं परंतु कंटेंट तर सेमच असतो किंवा आपला जो चॅप्टरची नावं असतात, पाठाची नावं वगैरे ते सगळे सेमच असतात. मग ते बरोबर टॉपिक शोधून तुम्हाला तो व्हिडिओ वापरता येतो. तर हे सगळे ऑल अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत आणि यासाठी सगळे स्टँडर्ड्स आहेत आपल्याकडे. राईट फ्रॉम स्टँडर्ड केजी पासून फोल्डर वाईज तयार करून ठेवलेलं आहे ते. स्टँडर्ड केजी पासून तर 12वी पर्यंतचे सगळे अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत. बरं, आता अॅनिमेटेड व्हिडिओ शिवाय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पीपीटीज आणि ते आहेत 6वी ते 12वी पर्यंत. ओके. त्यानंतर आहेत तुम्हाला फाउंडेशन नोट्स. आता फाउंडेशन कोर्स जो सुरू होतो नीट जेई साठी तो 7वी पासून जवळजवळ सुरू होतोय आता. तर 7वी ते 10वी पर्यंतचे तुम्हाला फाउंडेशन नोट्स आहेत. प्लस त्याच्या बरोबरीनेच तुम्हाला ऑल न्यू नोट्स आहेत. नवीन नोट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या पाठागणिक वापरू शकता. जर तुमच्या इयत्तेमध्ये तो पाठ नसेल तर पाठ तर असतोच, चॅप्टरचं नाव तर आपल्याला माहितच असतं. तर चॅप्टरच्या नावानुसार ते नोट्स आपण वापरू शकतो. तुम्ही वाचायला सेल्फ लर्निंगसाठी वापरू शकताय किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकताय. तर हे आहेत 6वी ते 12वी पर्यंतचे आहेत तुम्हाला न्यू नोट्स. ठीक आहे. तर व्हिडिओज, पीपीटीज, नोट्स आणि वर्कशीट्स. वर्कशीट मात्र तुम्हाला एलकेजी पासून 5वी पर्यंतचे आहेत. ओके. वर्कशीट्स आणि हे नवीन वर्कशीट्स आहेत, न्यू वर्कशीट्स आहेत. ओके. त्यामध्ये अनेक गोष्टी असणार आहेत.
तर हा जो काही सगळा कंटेंट आहे आणि प्लस एमसीक्यूज तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंतचे सगळ्या टॉपिकचे या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यूज मिळतील आणि तुम्हाला या ठिकाणी बोर्ड बेस्ड सोल्युशन मिळेल. ओके, तर हे सोल्युशन्स तुम्हाला मिळणार आहेत. तर या ठिकाणी आता एक शेवटचं या ठिकाणी दाखवतो आणि परत लगेच तुम्हाला एक्झिबिशन जे आपलं आहे, जे कंटेंटचं जे प्रदर्शन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. खूप मजा येणार आहे आणि खूप तुम्हाला सॅटिस्फाईड जर तुम्ही झाला नाही तर त्याचा दोष तुम्ही मला देऊ शकता. अशा प्रकारचा कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे. तो कोर्स सुद्धा बघा, पुढचा 1 ते 1.5 तास श्वास रोखून धरू नका तुम्ही, कारण आपल्याला श्वास आपला फुलवायचा आहे, आयुष्य आपल्याला फुलवायचं आहे. आपलं हे काही महाराष्ट्रातील जी काही शैक्षणिक परिस्थिती आहे ती फुलवायची आहे. कारण तुम्हाला त्या प्रकारचं एक्साइटमेंट ते मिळणारच आहे. बट हे जे सगळं मी तुम्हाला देणार आहे, जो कोर्स शिकवणार आहे फ्रीवाला, ते तुम्ही वेगवेगळ्या 5 कारणासाठी मुख्यत्वे सांगत आहे. मुख्यत्वे करून 5 कारणासाठी तुम्ही वापरू शकताय. मी तुम्हाला म्हटलं की स्व अध्ययनसाठी तुम्ही वापरू शकताय. ते स्व अध्ययन, एखादी कॉन्सेप्ट, संकल्पना चांगली तुम्हालाच आपल्यालाच समजावी म्हणून याचा वापर होऊ शकतो, कारण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे सगळ्या गोष्टींचं. त्यानंतर सेकंड आहे की तुमच्या आपण म्हणूया व्हिडिओ निर्मितीसाठी वापरू शकतो. कोणताही वॉटरमार्क तिथं ठेवलेला नाहीये. तुम्ही स्वतःचा लोगो वापरू शकता, तुम्ही स्वतःचा वॉटरमार्क वापरू शकता. इज इट क्लिअर? कम्प्लिटली लायसेन्स्ड कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. स्व व्हिडिओ या ठिकाणी निर्मितीसाठी तुम्ही युट्यूब चॅनल स्वतःवरती, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअपवरती तुम्ही वापरू शकता. त्यानंतर महत्वाचं आहे की या ठिकाणी तुम्हाला स्पर्धेच्या सहभागासाठी तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही दोन्हीसाठी वापरू शकता, एससीआरटी सुद्धा वापरू शकता. आता सध्या पण आपल्याकडे जी कॉम्पिटिशन आहे, जी 31 डिसेंबरला आपल्याला त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे, ती पहिल्याच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जो पहिला दिवस आहे आपला फ्री कोर्सचा, त्या कोर्सच्या पहिल्या दिवशीच तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे आणि कंटेंट तुम्हाला आजच मिळणार आहे. जे या ठिकाणी हे सगळं घेणार आहेत त्यांना मी माझी वन ड्राईव्हची लिंक आणि बाकीचं कंटेंट आणि व्हॉट्सअप ग्रुप वगैरे शेअर करणार आहे. तुम्हाला इमिडिएटली आफ्टर ऍडमिशन तुम्हाला ते मिळणार आहे. ओके, स्पर्धेच्या सहभागासाठी तुम्हाला याचा वापर होणार आहे. प्लस तुम्हाला या ठिकाणी संग्रही ठेवून तुम्ही या ठिकाणी इतरांना मदत सुद्धा करू शकता. त्याचा संग्रह करा. इट विल बी युअर मटेरियल. इज इट क्लिअर? तर या कारणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची किंवा कोणाकोणाला कमी महत्वाची असेल की आपल्या स्वतःच्या पाल्यांसाठी तुम्ही वापरू शकता. आपल्या पाल्यांसाठी. ओके, आता तुमच्या नातेवाईकाचे पाल्ले असतील किंवा तुमचे स्वतःचे पाल्ले असतील. ओके, तर त्या मुलांसाठी, त्या बालकांसाठी तुम्ही वापरू शकता. 1ली ते 12वी, केजी ते 12वीच्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. इज इट क्लिअर? तर आय होप की तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. तुमची उत्सुकता मी समजू शकतो. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल टेक टू यू टू द कॉन्टेंट. ओके, सुरुवातीला मी एक अर्ध्या तासात तुम्हाला सगळं डेमो व्हिडिओज दाखवणार आहे, डेमो पीपीटीज दाखवणार आहे, डेमो नोट्स दाखवणार आहे. सगळं डेमो तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तो रेकॉर्डेड व्हिडिओ लाईव्ह मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. 3D अॅनिमल अॅनिमेशन मेकिंग म्हणजे काय असतं नेमकं. ओके, आय होप की ऑल यू अंडरस्टूड ऑल धिस. लेट मी नाव टेक धिस डिजिटल पॅड आउट अँड माझा माऊस या ठिकाणी जोडतो म्हणजे तुम्हाला पटपट मला सगळं दाखवता येईल. सो वेलकम टू दिस एक्झिबिशन आणि वेलकम टू दिस 1 डे वर्कशॉप. पुढचे कमीत कमी जे आहे ते 1.5 तास पूर्ण शेवटपर्यंत हा सेशन अटेंड करा, तरच तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाभार्थी होऊ शकाल. या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ चालू आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी ऑफ करा. ओके, आणि या ठिकाणी बघा, सर्वप्रथम तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेलच आणि सगळं जे या ठिकाणी मटेरियल आहे. ओके, सो या ठिकाणी ओके, टीचर्स ऑल रिसोर्सेस अँड टीचिंग ऍसेट्स. आणि जे 3D अॅनिमेशनचा जो काही सॉफ्टवेअर आहे आयक्लोन 5 नावाचा, यू कॅन सर्च ऑन गुगल. आयक्लोन 5 तो प्रीमियम, तो तुम्हाला लाईफ टाइम चालणारा प्रीमियम सॉफ्टवेअर म्हणजे शिकवला जाणारा, दिला जाणार आहे. आयक्लोन 5 नावाचा, ज्यानं तुम्ही इझिली 3D अॅनिमल अॅनिमेशन मेकिंग करू शकता. नेमकं काय करू शकता हे पुढच्या अर्ध्या तासानंतर दाखवणार आहे. सेकंड पार्ट आहे आपला. पहिला पार्ट आहे आपला
रिसोर्सेस दाखवण्याचा, जी संसाधनं आहेत ती संसाधनं आणि ऍसेट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आता या ठिकाणी हे जे काही पॉइंट्स आहेत, 8 प्रधान आपले पॉइंट्स आहेत असे आपण समजूया. पहिलं जे दाखवणार आहे तुम्हाला KG ते 12वीचे अॅनिमेटेड व्हिडिओज. आता थोडंसं लक्ष इकडं द्या प्लीज. व्हिडिओ कोणाचा चालू असेल तर त्यांनी ऑफ करा आणि लक्ष इकडं आहे का सगळ्यांचं हे सांगण्यासाठी मला येस येस सांगा किंवा नो नो सांगा. लक्ष नसेल तर इकडे येऊन येस सांगा. 4 ते 5 जणांचं यस येणं अपेक्षित आहे, कारण इथून पुढे थोडंसं स्क्रीनकडे लक्ष असणं गरजेचं आहे. स्क्रीनकडे लक्ष असणं गरजेचं आहे. ओके आहे. येस. ओके. थँक्यू व्हेरी मच. आता लक्ष द्या. या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे पहिलं KG ते 12वीचे अॅनिमेटेड व्हिडिओज. आता या ठिकाणी बघा 0 KG म्हणजे क्लास 0 पासून, 0 म्हणजे KG. ओके. आणि त्याच्यानंतर आहे खाली आपलं 12वी पर्यंत. तर सगळं एक एक ओपन करून काय काय दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघा क्लास 1 आहे, सपोज क्लास 1 KGच्या नंतर दाखवतो. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मिडियम हिंदी मिडियम दोन्ही मिळेल. आणि कोर्समध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की आपण स्वतःच्या भाषेत, तुमच्या स्वतःच्या आपल्या मराठी मीडियम मध्ये सुद्धा आपण हे व्हिडिओ त्याचा व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा आणि कसा बनवायचा आहे, थोडंफार मॉडिफिकेशन आपल्याला करायचं आहे आणि ते कसं करायचं मी दाखवतो. आणि तुम्हाला ते स्वतःचा कंटेंट बनवायचा आहे. ओके. आवाज माझा स्पष्ट येतोय का? व्यवस्थित मोठा येतोय का? म्हणजे कमी तर येत नाही ना? एकदम कम्फर्टेबल ऐकू येतोय तुम्हाला सगळ्यांना? कम्फर्टेबल ऐकू येत आहे? येस. येस. ओके. थँक्यू व्हेरी मच. अच्छा, या ठिकाणी बघा आता सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे क्लास 1चा इंग्लिश मीडियम आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि अजून दुसरे सुद्धा या ठिकाणी फोल्डर्स आहेत. एक दाखवतो तुम्हाला, सपोज तुम्हाला मेजरमेंट किंवा कम्पॅरिझन बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आता सपोज आपण मेजरमेंटचं सुरुवातीला बघूया किंवा तुम्हाला जो पाहिजे तो या ठिकाणी ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. आणि तुम्हाला या ठिकाणी आवाज येत नसेल तर मी तुम्हाला, आवाज येतोय का याचा? एक मिनिट, आवाज येत नाहीये. शेअर कम्प्युटर will साऊंड करतो. learn to compare things. आवाज येतोय? Objectives. आता बघा At the या end of ठिकाणी this तुम्हाला lesson, एक you एक will be मिनिट मी स्टोरी मेकिंगचा टाईपचं दाखवतो थोडंसं. लेट अस सी की कशामध्ये या ठिकाणी कार्टून introduction, मला या ठिकाणी दाखवतो objectives, आहे. AI चा व्हॉइस या ठिकाणी वापरला गेलेला आहे, पण तुम्ही स्वतः व्हॉइस या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ओके. ओके. या पद्धतीने बघा मला याच्यामध्ये दाखवतो सबस्ट्रॅक्शन अप टू 20 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. Subtraction. हे बघा या ठिकाणी Picture तुम्हाला subtraction. subtraction up to 20 म्हणजे Aditi's वजाबाकी mother शिकवायचं. bought तर या ठिकाणी थोडंसं आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे 5 थोडंसं फास्ट house. मी दाखवतो थोडंसं की जेणेकरून Mate, तुम्हाला समजेल. do so. त्या ठिकाणी तुम्हाला Let- अशा पद्धतीनं स्टोरी मेकिंग टाईप. आता आपण अॅनिमीज मध्ये वगैरे बरेचसे आपण introduction. बनवतो, पण तुम्हाला Hello already friends, तुम्हाला I'm Rocky. An activity. Happy. चांगलं आहे. आणि हे 3D अॅनिमल My brother goes to the school with me. अॅनिमेशन start- आहे मला जे दाखवतोय तुम्हाला ते 2D अॅनिमेशन्स आहेत. ओके. ते काय आहेत? 2D अॅनिमेशन्स आहेत. लेट मी फुल स्क्रीन इट. परंतु मी जे तुम्हाला शिकवणार आहे अॅनिमल्सला घेऊन या कोर्समध्ये ते तुम्हाला 3D अॅनिमेशन असेल ते. And play with my friends in study. Goes the तर या clock, ठिकाणी पहा hanging on the तुम्ही सगळं- wall. Tick tock. जे काही टॉपिक Minute hand is. Can you tell me how we can save? We can't tie our late rise what we have learned. मांडू शकताय. इज इट क्लिअर? या ठिकाणी हे सगळे आहेत. मी तुम्हाला फक्त लार्ज आयकॉन करून दाखवतो पटपट पटपट. या ठिकाणी बघा EVS चे आहेत अँड हिअर ऑल्सो यू विल गेट ऑल धिस. ओके. सो हिअर काही कार्टून व्हिडिओज आहेत, काही अॅनिमेशन व्हिडिओज आहेत, मेजर डिरेक्शन्स, आवर नेबरहुड, आवर स्कूल, आणि या ठिकाणी बघा ह्युमन बॉडी बद्दल जर तुम्हाला या ठिकाणी करायचं असेल आणि तुम्हाला कुठेही लोगो दिसणार Introduction. नाही, काही दिसणार नाही, तुमचा स्वतःचा लोगो, तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही वापरू शकताय. मराठीमध्ये हे व्हिडिओ तुम्ही तयार करू शकताय. नो प्रॉब्लेम ॲट As ऑल. we can see here, that head is the uppermost part of the body. We find hair present on the head. याचा वापर अनेक वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही याचा वापर तुम्ही करू शकणार. ओके. सो फॉर दिस पर्पज आय विल जस्ट कट दिस आउट अँड देन अजून काही जे व्हिडिओज आहेत ती झिप फाईल मध्ये तुम्हाला मिळून जातील, हिंदी मीडियम मध्ये मिळतील. क्लास 2 चे या ठिकाणी दाखवतो सुरुवातीला. इज इट क्लिअर? इंग्लिश मीडियमचे कारण बरेचसे जे आहेत आपले जे हे असतात
इज इट क्लिअर? हिअर यू कॅन सी. ओके, या पद्धतीनं लायन किंग ऑफ जंगल आपण एक 3D अॅनिमल अॅनिमेशन कोर्समध्ये एक जंगल राज नावाचा एक व्हिडिओ बनवतोय. ओके, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बनवता येणार आहेत. सो ऑल दिस कंटेंट हिअर यू कॅन सी सच टाइप ऑफ यू विल गेट इट इन दिस. ओके, आता थोडेसे एखादा दुसरा दाखवतो या ठिकाणी बघा. या ठिकाणी ही झिप फाईल तुम्हाला फक्त एक्स्ट्रॅक्ट करायची आहे आणि हिअर यू विल गेट सायन्स. आता 6वी ते 12वी पर्यंतचे दाखवतो जास्त करून. जास्त जोर जो आहे मेजर सब्जेक्ट कडे या ठिकाणी आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण म्हणूया जे विज्ञान आणि गणिताचे जे विषय आहेत ते चांगले Water is कळावे. essential for the ओके, survival. त्यासाठीचे That हे is व्हिडिओज आहेत. solid formula. आणि याच्यावरती Facilities improve and other water sports आपलं like लायसन्स hockey or ऍग्रीमेंट supply आहे pools for आणि ते आपल्या water vapor परसेशन in the करण्यासाठी आपण pond. हे तुम्हाला अत्यल्प सवलतीच्या Introduction. दरामध्ये आपण थोडंसं Have you ever देणार wondered आहोत. where the ओके, तर revived या ठिकाणी बघा हे prawns सगळे prepare? व्हिडिओज म्हणजे तुमचा हा एक व्हिडिओ आणि त्याचा इंट्रो आणि आउट्रो जोडला की मग तुमचा जो आहे तो कम्प्लिटली काय होणार आहे, तो पाठ जो आहे तो तयार होणार आहे. ओके, तर 10वी पर्यंतचे आपण बघू. या ठिकाणी बघा मॅथ सायन्स सोशल सायन्स वगैरे वगैरे या ठिकाणी आहेत. सो 10वीचा जो मॅथ्स आहे त्या ठिकाणी तुम्हाला अवघड वाटतो विद्यार्थ्यांना आणि ते सुद्धा तुम्हाला सोपं करून या ठिकाणी दाखवता येतं. युअर ओन व्हिडिओ साठी याचा उपयोग होऊ शकतो. आता जास्त करून मला जी भीती आहे ती ट्रिग्नोमेट्रीची आहे. ओके, तर ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकाल तुम्ही त्रिकोण. Introduction. आपण या ठिकाणी जे साइन कॉस थिटा जे आहेत त्या ठिकाणी या प्रकारचे अॅनिमेशन्स वापरून तयार केलेले आहेत. ओके, तर काही कार्टून व्हिडिओज आहेत, काही अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत, कार्टून अॅनिमेशन व्हिडिओज आहेत. 11वी 12वी तर आहेच. बाकी यामध्ये तुम्हाला पीसीएमबी मधले जेई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी. आता यामध्ये फिजिक्स मॅथ्स आहे. पर दुसऱ्या फोल्डरमध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला मॅथ्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे. ओके, आणि या ठिकाणी बाकीचं जे आहे कंटेंट आहे केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं आहे. ओके, तर या ठिकाणी 11वी 12वीचे सुद्धा आहेत. 10वी 12वीचे खास करून या ठिकाणी तुम्हाला अॅनिमेटेड व्हिडिओज विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून हे बनवलेलं कंटेंट आहे. आणि आता दुसरं दाखवतो की 6वी ते 12वीचे पीपीटीज आपल्याला बघायचे आहेत. हे बघा 7वी ते 12वीचे पीपीटीज. सो यू कॅन सी दिस वन. आता सपोज क्लास 8चा मी घेतला आणि एसएसटीचा जर विषय घेतला त्यामध्ये हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटिकल सायन्स आहे. इज इट क्लिअर? त्याचं पीडीएफ सुद्धा या ठिकाणी किंवा आपण म्हणूया आता ज्युडिशरी फायनल ठिकाणी प्रेझेंटेशन आहे. या ठिकाणी बघाल तुम्ही जीफ इमेजेस वगैरे वापरून तयार केलेले आहेत. ब्राऊन बॅकग्राऊंडचे या ठिकाणी पीपीटीज आहेत आणि अॅनिमेटेड पीपीटीज आहेत. आणि खास करून म्हणजे महत्वाचं काय आहे यामध्ये की तुम्हाला हे अॅनिमेशन्स वरती कोणत्याही प्रकारचा लोगो किंवा वॉटरमार्क नाही, त्यामुळे तुम्हाला हे स्वतःला वापरता येणार आहे. हे सगळं तयार करण्यासाठी किती वेळ लागतो काय लागतं हे तुम्हाला माहितच आहे, बरोबर आहे. आणि हे विथ अॅनिमेशन विथ पिक्चर्स विथ लेस टेक्स्ट, कमी टेक्स्ट मध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी आपण म्हणूया विद्यार्थ्यांना माहिती मिळावी. ओके, या प्रकारचा या ठिकाणी हा कंटेंट आहे आणि तुम्ही बघू शकाल की तुम्हाला हे नवीन आयडियाज या ठिकाणी हळूहळू मिळतील. ओके, तर ज्युडिशरीचा रोल काय आहे काय नाही आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी असे पीपीटीज आहेत या ठिकाणी. ओके, अशा प्रकारचं हे तुम्हाला या ठिकाणी येस युजफुल, त्यामुळेच आपला महत्वाचा युजफुल आणि इनोव्हेटिव्ह सुद्धा आहे. ओके, या प्रकारचं कंटेंट आहे या तुम्हाला मिळालं जाणार आहे. आता या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला एक कोणतरी. आता तुम्हाला पीपीटीज बद्दल तर कळलेलंच आहे. लेट मी टेक टू यू द नेक्स्ट वन. तर 12वीचे किंवा 10वीच्या पीपीटीज आपण बघू. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या पीपीटीज काय असणार आहेत. आता लेक्चर नंबर 10चं बघूया आपण. या ठिकाणी हे बघा, या पद्धतीनं तुम्हाला विथ एक एक लाईन समजवायची आहे. डेसिमल एक्सपान्शन ऑफ रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. आणि एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पलचं सोल्युशन वगैरे जे आहेत एक एक करून. आणि आपले बरेचसे मंडळी या ठिकाणी गणिताशी सुद्धा जुळलेले आहेत. आपले कैलास काकडे सर असतील, आपले स्मिता पाटील मॅडम असतील, अनेक जण आहेत ऍक्च्युली नावं घेण्यासारखे. ओके, तर ते याचा वापर किंवा आपण सुद्धा आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे आपला जो विषय नाही तो सुद्धा शिकवता आला पाहिजे. ही तर पीपीटीची कमाल आहे. ठीक आहे, या प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुमचा टॉपिक बघा आणि त्या टॉपिक प्रमाणे तुम्हाला थोडंसं जायचं आहे. इज इट क्लिअर? सो फर्स्ट ऑफ ऑल
पीपीटीज नेमकं हा कशा कशा प्रकारे असणार आहे, व्हिडिओज कशा प्रकारचे असणार आहेत याचा तुम्ही थोडासा अनुभव घेतलेला आहे. तर या ठिकाणी मला तुम्हाला आता तिसऱ्या गोष्टीकडे न्यायचं आहे, फाउंडेशन नोट्स. ओके. येस, या पीपीटी मध्ये आपले कंटेंट वापरता येईल का? तर हे फुल्ली एडिटेबल आहे मॅडम. तुम्ही याला कॉपी करू शकता, पेस्ट करू शकता, कट करू शकता, स्पेलिंग वगैरे म्हणजे तुम्ही ऍडिशनली वर्ड्स टाकू शकता, ऍडिशनल स्लाइड्स टाकू शकता. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, पण कोर्समध्ये सगळं ते शिकवतोच. याला खास करून या सगळ्या कॉन्टेंटला कोर्सची जोड आहे, फ्री कोर्सची जोड आहे. फ्री कोर्सची जोड आहे, 1 वीक लॉंग. हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं हे शिकवलं जाणार आहे, सांगितलं जाणार आहे. आणि दिलं तर मी आजच देणार आहे, आजपासूनच आपली सुरुवात असणार आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या क्षणी या कोर्सला प्रवेश घेतल्या क्षणी तुम्हाला आजच्या आज कंटेंट मिळून जाणार आहे आणि 21 पासून आपला कोर्स सुरू होणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. राईट? एनी प्रॉब्लेम? येस. हा, त्याच्याबद्दल आपण प्राइस एक थोडस सांगतो मी, हे सगळं तुम्हाला दाखवल्यानंतर शेवटी. ओके. त्याची काही सर, ज्या 4 जणांचे व्हिडिओ चालू आहेत, हा 4 जणांचे व्हिडिओ जे आहेत, व्हिडिओ थोडेसे बंद करता का जरा सर्वांनी? व्हिडिओ बंद केले तर चांगलं राहील. आता बघा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी 1ली ते 12वीचे फोल्डर वाईज व्हिडिओज बघितले आपण, पहिला मुद्दा. त्यानंतर आपण 6वी ते 12वीच्या पीपीटीचा कसा थोडासा अनुभव घेतलेला आहे. या ठिकाणी तिसऱ्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे ते फाउंडेशन नोट्स. आता फाउंडेशन नोट्स खरंच आजची काळाची गरज आहे, कारण फाउंडेशन नोट्स म्हणजे हे वर्ड फाईलमध्ये तुम्हाला आणि पीडीएफ फाईलमध्ये सुद्धा दिलं जाणार आहे. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी बघा, तुम्ही इझिली पीडीएफ बनवू शकता म्हणा तसं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि व्हाईट लेबल नोट्स सोबतीनच आहे. तर क्लास 10चे सगळे व्हाईट लेबल्ड म्हणजे कसं असतं, विदाऊट वॉटरमार्कचं असतं. इज क्लिअर? आणि तुम्हाला लायसन्स असतो त्याचा. हे बघा, या प्रकारचे नोट्स सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणजे व्हिडिओच्या खाली पीपीटीज आणि पीपीटीच्या खाली या ठिकाणी नोट्स. ओके. हे फाउंडेशन नोट्स आहेत. ऍक्च्युअल नोट्स तुम्हाला मी आता बघा, एक्सरसाइज आहेत, सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा आहेत, एमसीक्यू सुद्धा यामध्येच आहेत, पण एमसीक्यू सेपरेट सुद्धा तुम्हाला आहेत. इज इट क्लिअर? हे फाउंडेशन नोट्स आहेत. या ठिकाणी बघा, क्लास 8, आता 7वी पासूनच फाउंडेशन असतं आपलं. तर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना तुम्ही हे बघा, वर्ड आणि पीडीएफ दोन्ही फॉर्म मध्ये आहेत. बायोलॉजी या ठिकाणी कंटेंट काय काय आहे त्याचे पीडीएफ आहे. इज इट क्लिअर? या ठिकाणी तुम्ही बघू शकताय क्लास 8 साठीचा कंटेंट, हे सगळा कंटेंट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कोणाचं नाव वगैरे हे काय दिसणार नाही. सो यू कॅन यूज फॉर युअर ओन स्कूल. विद्यार्थ्यांना तुम्ही गिफ्ट स्वरूपात द्या, किंवा तुम्हाला तिथं काही पालकांना सवलतीच्या दरात किंवा काही सेलिंग करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. इज इट क्लिअर? नो प्रॉब्लेम ॲट ऑल. 6वी ते 12वीचं या ठिकाणी नोट्स आहेत अजून. आता हे ऍक्च्युअल नोट्स आहेत, ते नोट्स दाखवतो मी तुम्हाला. सो हिअर 6वी ते, आता जास्त करून आपण बघा, हिंदी, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश. तर तुमच्या टॉपिकचं नाव बघायचं आणि त्या टॉपिकचा सपोज इंग्लिश आहे आणि इंग्लिशमध्ये या ठिकाणी ग्रामर आहे, तर या ठिकाणी व्हॉइस, व्होकॅबलरी, वर्ब्स हे सगळीकडेच असतं. टीएससीआरटी असेल, एनसीआरटी असेल, किंवा तुमचं या ठिकाणी मराठी मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, सगळीकडेच वापरलं जाणारे या ठिकाणी हे आहेत. आता एखादं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी, सपोज डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि चेंज द व्हॉइस, हे जे महत्वाचे जास्त करून दोन आपण वापरतो, त्याचे वर्ड सुद्धा आहेत, तुम्ही एडिट करू शकता स्वतः. किंवा या ठिकाणी आपण म्हणूया, हे बघा, या प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला, कलरफुल कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. कलरफुल कॉन्टेंट. इज इट क्लिअर? मराठी मीडियम साठी आपल्याला आता मराठी, इंग्लिश तर मराठी याच्यासाठी आहे. आता हे इंग्लिश आणि हिंदी मीडियम साठी जे आहे, यासाठीच मी कोर्सची जोड यासाठीच देत आहे, कारण याला आपल्याला याचं मराठीकरण करायचं आहे. ओके. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे वापरता येण्यासारखं फक्त एक स्टेप लांब आहे, ओनली 1 स्टेप आवे. आणि ते एक हे याचं मराठीकरण आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कोण आहोत? आपण आहोत. ओके. तर याला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत, आपणच याला सगळं करून घ्यायचं आहे, आणि ते क्विकली होणार आहे. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. इज इट क्लिअर? या प्रकारचं आपण थोडंसं करणार आहोत. राईट? आता पाहून घ्या, नोट्स झाले, एमसीक्यूज दाखवतो मी तुम्हाला 6वी ते 12वीचे. आणि या ठिकाणी जास्त करून 11वी-12वीला, 10वी-11वी, 10वी-11वी आणि 12वीच्या मुलांना हे एमसीक्यू जे आहेत ते जास्त करून सायन्स आणि मॅथ्स मध्ये खास करून हे उपयोगी पडतात. आता मी तुम्हाला एखादं कोणत्याही लाईटचं दाखवतो, प्रकाश. हे बघा, या ठिकाणी इथं एमसीक्यू आणि इथं म्हणजे वर क्वेश्चन, खाली आन्सर. तुम्ही केबीसी स्टाईलचे जे व्हिडिओज बनवता त्यासाठी तुम्हाला हा रिसोर्स मिळेल.
हे सगळे रिसोर्सेस आहेत, हे सगळे कॉन्टेंट आहे, आणि आय होप की तुम्हाला या ठिकाणी याचा नक्कीच लाभ होणार आहे. ओके, ते एमसीक्यूज आणि विथ सोल्युशन सुद्धा आहेत. हिअर सोल्युशन्स आहेत, पीडीएफ मध्ये आहेत, वर्ड फॉर्म मध्ये आहेत. आता वर्कशीट्स तुम्हाला मी दाखवणार आहे, अँड दीज वर्कशीट्स आर न्यू वर्कशीट्स, 15,000 पेजेसची आहेत. या ठिकाणी वर्कशीट बंडल्स, हे बघा, ट्रेसिंग लाईन्स, मुलांना लाईन ट्रेस वगैरे करायला लावायची आहे, त्यासाठी हिथून ते सुरुवात आहे. ओके, नंबर रिडिंग, कलरिंग पेजेस वगैरे वगैरे. ओके, किंवा ह्युमन अॅनाटॉमी आहे, फोन नंबर अँड शीट्स, ऍड्रेस, प्री स्कूल करिक्युलम. ओके, इमोशन्स जे आहेत, ऍक्टिव्हिटी फॉर किड्स. ओके, कारण इमोशनल स्ट्रेंथ सुद्धा वाढणं गरजेचे. आता इमोटिकॉन्स याला आपण म्हणतो, बरोबर आहे. या प्रकारचेही या ठिकाणी वर्कशीट्स आहेत. म्हणजे त्याला मराठीमध्ये तुम्हाला कृतीपत्रिका किंवा हस्तपत्रिका ज्याला आपण म्हणतो, ओके, त्या प्रकारचे आहेत. जे मेजर सब्जेक्ट्स आहेत, हे बघा, वर्कशीट्स मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत, ओके, ते मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, ओके, यासाठी उपलब्ध असतात. हे बघा, मॅथ्स, हिंदी, ईव्हीएस, इंग्लिश, आणि रिव्हिजन नोट्स सुद्धा आहेत काही. ओके, तुम्हाला आता हे तर सब्जेक्ट काही असतात, हिंदी, चुनौती, हिमालय की यात्रा, छोटी से हमारी नदी, पाणी रे पाणी, हे सगळ्या कविता आहेत बघा. या कवितांशी रिलेटेडचे तुम्हाला काही लेख किंवा त्याचे एमसीक्यूज आणि त्याचे वर्कशीट्स, त्याची वर्कशीट्स आहेत, ते तुम्हाला भरपूर ऍक्च्युली हे पूर्ण तुम्हाला अगोदर बघावे लागेल, एक दिवस पूर्ण जाईल. ओके, कंटेंट बघायला. पण जेई नीट जर तुमच्या शाळेला अटॅच जर नवीन ज्युनियर कॉलेज वगैरे असेल, तर त्यांच्यासाठी तर हे बघा, जेई साठी आणि नीट साठी वेगवेगळं आहे. मॉड्यूल वाईज थिअरी असते. मॉड्यूल, तुम्हाला मॉड्यूल हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. ओके, त्या मुलांसाठी हे खूप उपयोगी असणार आहे. टेस्ट सिरीज आहे इथं, तर टेस्ट सिरीज हे बघा, कोडनुसार, म्हणजे टेस्ट सिरीज त्याला काय म्हणता येईल, आपण जे काही हे घेतो, ओके, टेस्टची एक लागोपाठ आपण 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस टेस्ट सिरीज साठी याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांचा चांगला सराव होईल तुमच्या शाळेमध्ये, विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल जेई नीटचा. ओके, विद्यार्थी पास होतील आणि क्वालिफाय होतील, डॉक्टर, इंजिनियर होतील, आणि त्याचं थोडंफार जरी योगदान आयन फोर एपीआरडीच असेल, ओके, तर मला त्या ठिकाणी ते आनंद आहे. त्यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी आज जमा केलेला आहे, की या आणि पहा आपण काय केलेलं या ठिकाणी. हे बघा, मॅथ्स आणि एम एस वर्ड आणि पीडीएफ, आणि या ठिकाणी तुम्हाला टॉपिक वाईज त्याचे जे आहेत नोट्स, एक्सरसाइज, एमसीक्यूज आणि थेरी, थेरी सुद्धा आहे, एक्सरसाइज सुद्धा आहे, आणि सोल्युशन सुद्धा आहे. इज इट क्लिअर? तर या ठिकाणी जेई नीट साठीचा सगळा कंटेंट आहे. ओके, तर ऑल दीज कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी आपल्या तुमच्या ईमेल वरती मिळणार आहे. फक्त ज्यांनी या ठिकाणी या कोर्सला प्रवेश घेणार आहे त्यांनाच फक्त ते दिसणार आहे. कारण त्या ठिकाणी तुमचा ईमेल लॉक, प्रोफाईल लॉक ज्याला आपण म्हणतो, ईमेल लॉक करून तो दिलं जाणार आहे तुमच्या ईमेल वरती, ते दिलं जाणार आहे. ओके, त्यासाठी मी जे आहे, येस, आता हे जे सगळं कंटेंट आहे, तो प्लस तुम्हाला खास करून मला तुम्हाला दाखवायचं की फ्री जो कोर्स आहे, आता कोर्सच्या स्वरूपात आपण आतापर्यंत घेत होतो. आता एवढा कंटेंट पाठाशी रिलेटेड आपण कधी दिलेला नव्हता, पण नवीन अप्रोच आपण कोर्समध्ये बी आणतोय आणि कंटेंट मध्ये बी आणतोय. कंटेंट डायरेक्ट पाठाशी रिलेटेड,